हाय सगळ्यांना. 5 मिनिटात विज्ञानमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर उंचीबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न असतो नाही का? म्हणजे बघा ना, आपल्याच घरात कोणीतरी खूप उंच असतं, तर कोणीतरी थोडंसं कमी उंचीचं. पण असं नेमकं का होतं? चला तर, आज आपण मिळून हेच कोडं सोडवणार आहोत. हे सगळं आपल्या जनुकांमुळे म्हणजे आपल्या जीन्समुळे होतं की मग आजूबाजूच्या परिस्थितीचाही काही वाटा आहे? याचं उत्तर शोधूया. आता हे बघ हा, मूळ लेखात एक व्यक्ती म्हणते, मी 6 फूट 3 इंच उंच आहे, तरीही आमच्या घरात मीच सगळ्यात पुटका आहे. विचार करा, म्हणजे हा विषय किती इंटरेस्टिंग आहे नाही का? घरातले सगळेच उंच असूनही असं होऊ शकतं. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पहिला क्लू मिळतो तो इतिहासात. आपल्याला जरा मागे जाऊन बघावं लागेल, कारण तुम्हाला माहितीये का, माणसाची उंची नेहमीच आजच्या इतकी नव्हती. ही टाईमलाईन बघा, म्हणजे तब्बल 30 लाख वर्षांपूर्वी आपले पूर्वज ऑस्ट्रेलोपिथेकस फक्त 4 फूट उंच होते. मग 15 लाख वर्षांपूर्वी आले होमो इरेक्टस, त्यांची उंची होती 5 फूट 7 इंच. पुढे जाऊन 30,000 वर्षांपूर्वीचे शिकारी तर चक्क 6 फूट उंच होते. पण मग बघा, 18व्या शतकात युरोपियन पुरुषांची सरासरी उंची पुन्हा 5 फूट 5 इंचांवर आली. आणि आज नेदरलँड्समधले पुरुष सरासरी 6 फूट उंच आहेत. म्हणजे हा प्रवास सरळ रेषेतला नाहीये हे नक्की. आणि सगळ्यात मोठा शॉक तर तेव्हा बसला जेव्हा युरोपातल्या लोकांनी शिकारी जीवन सोडून शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या आहारात इतका मोठा बदल झाला की त्यांची सरासरी उंची तब्बल 8 इंचांनी कमी झाली. 8 इंच! किती मोठा फरक आहे हा! ह्या सगळ्या इतिहासातून आपल्याला एक गोष्ट तर नक्की कळते. आपलं पर्यावरण म्हणजे आपलं खाणं-पिणं, आपलं आरोग्य, ह्या गोष्टी आपली उंची ठरवण्यात खूप खूप महत्वाची भूमिका बजावतात. ओके, तर पर्यावरणाचा रोल तर आपल्याला कळला. पण मग जीन्सचं काय? चला आता या कथेची दुसरी बाजू बघूया. म्हणजेच शास्त्रज्ञांनी उंच जनुक शोधायला कशी सुरुवात केली? सुरुवातीला तर शास्त्रज्ञ थोडे गोंधळलेच. फ्रान्सिस गॅल्टन नावाच्या शास्त्रज्ञानं अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की उंच आईवडिलांची मुलंही कधीकधी कमी उंचीचे होतात. म्हणजे अंदाज चुकत होता. मग त्यांना कळलं की काहीतरी वेगळा विचार करायला हवा. आणि मग त्यांना एक जबरदस्त आयडिया सुचली. जुळ्या मुलांचा अभ्यास. म्हणजे बघा, एकसारखे दिसणारे जुळे, ज्यांचे जीन्स 100% सारखे असतात, आणि जे जुळे एकसारखे दिसत नाहीत त्यांची तुलना केली. यातून निसर्ग आणि पोषण म्हणजे जीन्स आणि पर्यावरण यांचं नेमका किती वाटा आहे हे वेगळं काढायला खूप मदत झाली. आणि इथूनच आपल्या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. आता आपण आधुनिक विज्ञानाकडे आलो आहोत आणि इथे एक नवीनच कोडं आपल्यासमोर उभं आहे. 11,000पेक्षा जास्त भावंडांवर अभ्यास केल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. ती म्हणजे आपली उंची ही तब्बल 86% जीन्समुळे ठरते. विचार करा, 86% म्हणजे जवळजवळ सगळंच जीन्सच्या हातात आहे. मग तर सोपं आहे. जर 86% वाटा जीन्सचा असेल तर मग कोणाचाही DNA बघून त्याची उंची किती असेल हे सांगता यायला हवं, नाही का? लॉजिकल आहे. पण असं होत नाही, आणि हेच तर सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपल्याला हे माहिती आहे की उंची 86% जीन्सवर अवलंबून आहे. पण गंमत म्हणजे आज आपल्याला जेवढे जीन्स माहिती आहेत त्यावरून आपण फक्त 27% उंचीचंच कारण सांगू शकतो. बाकीचे 73% कुठे आहेत? हे एक मोठे रहस्य आहे. याचं कारण म्हणजे आपली उंची ठरवणारे 800पेक्षा जास्त जीन्स शास्त्रज्ञांना सापडले आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की ह्या प्रत्येक जीनचा प्रभाव अगदी छोटा, अगदी सूक्ष्म आहे. काहींमुळे तर फक्त 1 इंचाच्या 8व्या भागाने उंची बदलते, म्हणजे खूपच कमी. तर मग या सगळ्या कोरडाचा शेवटचा तुकडा जोडूया. निसर्ग विरुद्ध पोषण ह्या लढाईत जिंकतं कोण, की दोघेही एकत्र काम करतात? चला अंतिम निकाल बघूया. याचं सगळ्यात चांगलं आणि आधुनिक उदाहरण म्हणजे उत्तर आणि दक्षिण कोरिया. या दोन्ही देशांतील लोकांचे जीन्स जवळजवळ सारखेच आहेत, पण तरीही दक्षिण कोरियातले लोक सरासरी 1 इंचापेक्षा जास्त उंच आहेत. का? कारण त्यांना मिळणारं उत्तम पोषण. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं की पर्यावरण किती महत्वाचं आहे. आता शास्त्रज्ञ एका नवीन थिअरीबद्दल बोलत आहेत. त्याला म्हणतात ऑम्निजेनिक गुणधर्म. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. याचा अर्थ आपली उंची हा असा गुणधर्म आहे ज्यावर आपल्या शरीरातले जवळजवळ सगळे जीन्स थोडा थोडा, अगदी किंचितचा परिणाम करतात. तर मग खरं उत्तर हे असू शकतं का
की आपली उंची हजारो जीन्स आणि आपलं पर्यावरण यांच्या एका कॉम्प्लेक्स डान्ससारखी आहे, जिथे प्रत्येक जण आपली भूमिका बजावतो? हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो नाही का? थोडक्यात काय तर इतिहासातून कळतं की पर्यावरण महत्वाचं आहे. जुळ्या मुलांच्या अभ्यासातून कळतं की जीन्सचा 86% वाटा आहे. पण आज आपल्याला फक्त 27% जीनच माहिती आहेत. म्हणजे अंतिम उत्तर हे निसर्ग आणि पोषण ह्या दोघांचं एक कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. तर हे होतं आजचं विश्लेषण. आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.